तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण एका महत्त्वपूर्ण माहितीबाबत जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, लाडकी बहीण सरकारच्या तिजोरीवर आत्तापर्यंत सर्वाधिक बोजा टाकणारी योजना ठरली आहे. तर मित्रांनो, काय आहे यामागे सत्य, तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर मित्रांनो, योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आणखी काही शक्य लढवून कमी करता येते का, हे पाहण्याचाही सरकारचा प्रयत्न असू शकेल. पण योजना गुंडाळणे सरकारला आजही राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही. तर मित्रांनो, विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण सरकारच्या तिजोरीवर आत्तापर्यंत सर्वाधिक बोजा टाकणारी योजना ठरली. मात्र मतांच्या राजकारणाशी घट्ट नाते असलेली ही योजना महायुतीच्या नेत्यांनी अत्यंत अभिमानाने मिरवली. निवडणुकीपूर्वी 2,43,00,000 लाडक्या बहिणींनी योजनेत नोंदणी केली होती. त्यामुळे सरकारला महिन्याकाठी 3,645 कोटी रुपये तर वर्षाकाठी 43,740 कोटी रुपये खर्च येत होता. निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले आणि योजनेत नियमबाह्य लाभार्थी घुसल्याचा साक्षात्कार राज्य सरकारला झाला. त्यातच राज्य सरकारी कर्मचारी असलेल्या 12,500 महिला आणि जवळपास तेवढेच पुरुषही योजनेत लाभार्थी असल्याची धक्कादायक बाब लोकमतने उघडकीस आणली आणि योजनेतून त्यांना हद्दपार करण्याची प्रक्रिया देखील हाती घेतली होती. तर मित्रांनो, या सर्व बोगस लाभार्थ्यांचे लाभ केव्हाच बंद करण्यात आले असून त्यांना दिलेल्या रकमेची वसुली केली जाणार आहे. ई-के-वाय-सी करा आणि या योजनेच्या लाभार्थी म्हणून कायम राहा, असा एक फॉर्म्युला सरकारने काही महिन्यांपूर्वी काढला. ई-के-वाय-सी केले नाही तर त्याचा अर्थ स्पष्ट आहे की योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित महिला पात्र नाही. ई-के-वाय-सी करण्यासाठीची मुदत 30 एप्रिलपर्यंत आहे आणि आता अद्याप जवळपास 26 लाख महिलांनी त्यात नोंदणीच केलेली नाही. याचा अर्थ त्या अपात्र ठरतील हे जवळपास स्पष्ट आहे. 12 लाख महिला आधीच विविध कारणांनी अपात्र ठरलेल्या आहेत. याचा अर्थ अपात्रतेचा आकडा 40 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिन्याकाठी 600 कोटी रुपये तर वर्षाकाठी 7,200 कोटी रुपये वाचतील. असे असले तरी 2 कोटी महिलांसाठी वर्षभरात 36,000 कोटी रुपये खर्च करावेच लागणार आहेत. ही योजना अजिबात बंद केली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सातत्याने देत असतात. त्यामुळे योजनेचे भले मोठे वजनी गाठोडे घेऊन सरकारला पुढे जावे लागणार आहे. तर मित्रांनो, योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आणखी काही शक्कल लढवून कमी करता येते का, हे पाहण्याचा सरकारचा प्रयत्न असू शकेल. पण योजना गुंडाळणे सरकारला आजही राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही. लाडक्या बहिणींकडून मतांनी ओवाळून घ्यायचे असेल तर त्यांना ओवाळणे टाकत राहणे आवश्यक आहे. आधी 20 जिल्हा परिषदाची निवडणूक आहे आणि त्यानंतर 2-2.5 वर्षात लोकसभेची निवडणूक असेल. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींची सेवा अविरत करत राहणे ही राजकीय मजबुरी कायमच राहील. एकीकडे हा बोजा पेलत असताना आता लाडक्या भावांना म्हणजेच बळीराजाला कर्जमाफी देण्याचा शब्द पाळण्याची जबाबदारी महायुती सरकारवर येऊन पडली आहे. ही कर्जमाफी देण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या समितीने अहवाल अलीकडेच सादर केला आहे. समितीच्या शिफारसी स्वीकारून कर्जमाफी दिली तर साधारणतः 25,000 कोटी रुपये सरकारला खर्च करावे लागतील आणि 35 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. राज्य सरकारवर आधीच 9.5 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यातच राज्याची अर्थव्यवस्था 2029-30 पर्यंत $1 ट्रिलियन करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. त्यासाठी पायाभूत सुविधांपासून विविध क्षेत्रांवर मोठा खर्च करावा लागणार आहे. राजकारणात लोककल्याणाच्या योजना केवळ आकड्यांचा खेळ नसतात, तर त्या सत्तेच्या टिकवायचे साधन बनतात. कल्याण आणि आर्थिक शिस्त यांच्यातील समतोल साधणे हे कोणतेही सरकारसमोरील सर्वात मोठे आव्हान असते. लोकाभिमुख निर्णय तात्पुरता दिलासा देतात, मात्र त्यांची किंमत भविष्यातील पिढ्यांना चुकवावी लागते. त्यामुळे जनतेला आर्थिक झळ पोहोचू न देता प्रगतीच्या नवनवीन वाटा शोधण्याचे आव्हान एकीकडे आणि लोकांना याच्या योजनांसाठी खर्च करण्याची अपरिहार्यता दुसरीकडे, असा पेच सोडवताच देवेंद्र फडणवीस सरकारला पुढे जावं लागणार आहे. प्रत्येक रुपयामागे करदात्याचा घाम असतो आणि जाणीव धोरणकर्त्यांनी कायम ठेवली पाहिजे. अन्यथा लोकप्रियता आणि जबाबदारी यांच्यातील रेषा हळूहळू पुसट होत जाते. लाडक्या बहिणी असोत की लाडके भाऊ, शेवटी सरकारची तिजोरी अमर्याद नसते.
अर्थकारणाचे नियम राजकारणाच्या इच्छेवर चालत नाहीत. त्यामुळे वाटप आणि उत्पादन यांमध्ये समतोल राखला गेला नाही तर विकासाचा पाया कमकुवत होण्याचा धक्का कायम राहतो. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब पेजला नक्की पाहत राहा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रांनो, पुन्हा भेटूया आपल्या आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.